राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील चौथ्या दिवशी विधानसभेत दिनांक 6 मार्च 2025च्या कामकाज पत्रिकेत प्रश्नोत्तरं, लक्षवेधी इत्यादी महत्त्वाचं कामकाज होतं. याशिवाय सन 2024-25 या वर्षाच्या सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदानाचा पहिला दिवस होता. याशिवाय विधानसभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लयभारी यूट्यूब वाहिनी तसंच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि विधानसभेतले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडली. हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तरांच्या तासाने कामकाजाची सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचं अनेक वर्षांपासून पुनर्वसन झालं नसल्याबाबत रवी शेठ पाटील आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मकरंद जाधव पाटील यांनी पुनर्वसन करण्याबाबत अंतिम कार्यवाही सुरू असल्याचं सांगितलं. त्याशिवाय बाळगंगा प्रकल्पातल्या आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्यांव्यतिरिक्त अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत बाबासाहेब देशमुख यांचा तारांकित प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या योजनेचा लाभ नगरपंचायत तसंच महापालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यात येत नसल्याचं सांगितलं. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रात योजनेचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत आतापर्यंत 32,832 शेतकऱ्यांना 424 कोटी 82 लाख रुपयांचं अनुदान देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात धान आणि कापूस पिकांवर किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं मान्य केलं. याबाबत पाहणी करण्यात आली असून 50% अनुदानित कीडनाशकं पुरवण्यात आली असून कीड नियंत्रण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रायगड जिल्ह्यात आदिवासी वाड्यातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याबाबत मंगेश कुडाळकर, अनंत नर आदी सदस्यांचा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी 6 तालुक्यातील 134 गावांमध्ये आदिवासी उपाययोजना राबवली जात असल्याचं सांगितलं. सन 2020-21 ते 24-25 या कालावधीमध्ये 222 गावांमध्ये 257 कामं मंजूर करण्यात आली असून त्यासाठी 914,51,000 रुपये खर्च करण्यात आल्याच असल्याचं ते म्हणाले. राज्यातील मच्छीमार बांधवांच्या सोसायट्यांना डिझेल परताव्याची रक्कम मिळाली नसल्याबाबत प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या प्रश्नाला बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की डिझेलच्या मूल्यवर्धित कराचा 126 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती होत असल्याचं ते म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज पुकारण्यात आलं. त्यात राज्य बियाणे महामंडळाचा सन 23-24 या वर्षाचा वार्षिक अहवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडला. त्यानंतर शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा करण्यात आली. त्यानंतर लयभारी यूट्यूब वाहिनी तसंच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडली. ते म्हणाले की ज्या प्रकरणात माझी 2 वर्षांपूर्वी निर्दोष मुक्तता झाली आहे त्याचा संदर्भ देऊन माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हक्कभंग दाखल करून घेण्यात यावा अशी सूचना केली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही हक्कभंग सूचना स्वीकारण्यात आली असल्याचं सांगत प्रकरण समितीकडे चौकशी आणि कार्यवाहीसाठी पाठवण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी घाटकोपर इथे एका कार्यक्रमादरम्यान मुंबईत मराठी भाषा आलीच पाहिजे असं नाही असं वक्तव्य केल्याबाबत आक्षेप घेतला. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करायला हवी असं ते म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैयाजी जोशी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं याबाबत आपण माहिती घेऊ. मात्र महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषा अनिवार्य असल्याची राज्य सरकारची पूर्वीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहणार असल्याचा निर्वाळा दिला.
यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांनी मराठी भाषेच्या समर्थनार्थ प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंत्री नितेश राणे यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं सभागृहात गदारोळ झाला. तेव्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब केलं. मुंबईच्या जुन्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत अमीन पटेल आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत 67 पैकी 30 प्रस्तावांना ना हरकत देण्यात आल्याची माहिती दिली. मात्र जयंत पाटील यांनी यावेळी खात्याच्या मूळ मंत्र्यांकडून याबाबतच्या प्रश्नाला न्याय दिला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की या विभागाचा अतिरिक्त भार आपण किती दिवस सांभाळणार आणि त्यातून न्याय कसा मिळणार. त्यावर देसाई यांनी याबाबत आपल्या उत्तरानं समाधान झालं नाही तर अध्यक्ष निर्देश देतील त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत तयारी असल्याचं सांगितलं. या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी महिन्याभरात प्रधान सचिवांच्या स्तरावर बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येतील, असं ते म्हणाले. लक्षवेधीनंतर सभागृहाच्या कामकाजातील सन 2024-25 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुकारण्यात आली. श्रीमती सुलभा खोडके, दिलीप लांडे, संजना जाधव आदी सदस्यांनी यावेळी चर्चेत आपल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य केलं. हे समालोचन पूर्ण होत असताना सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होती. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चेला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून प्रारंभ. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका. राज्यातील शाळांच्या अवस्थेची पडताळणी करण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ आणि सरकारकडून जोशी यांचा निषेध होत नसल्याबद्दल विरोधकांचा सभात्याग. राज्यात आर्थिक गुप्तवार्ता शाखा स्थापन करण्याची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची प्रमुख वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या विधान परिषदेचं कामकाज गुरुवारी सभागृहाच्या विशेष बैठकीनं सुरू झालं. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चेची सुरुवात भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी महायुती सरकारच्या विविध निर्णयांचं वर्णन त्यांनी आता महाराष्ट्र थांबणार नाही या शब्दात करून प्रामुख्याने मराठी भाषेचा प्रसार, मुंबई आणि कोकण विकासाचे प्रश्न मांडून ठोस उपाययोजना करण्याची विनंती सरकारला केली. दरेकर म्हणाले की राज्यपालांच्या अभिभाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा रोडमॅपच जनतेसाठी खुला झाला आहे. हे सरकार सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना, बेरोजगारांना आधार देणारं सरकार आहे. म्हणूनच जनतेने विचारपूर्वक राज्याचा कारभार महायुतीच्या हातात दिलाय. जनतेच्या विश्वासाला महायुती सरकार तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिभाषणातील मुद्द्यांवर टीका केली. ते म्हणाले, एकीकडे राज्यपाल भाषणात म्हणाले की हे सरकार प्रगतीपथावर आहे, मात्र हे सरकार फक्त निविदा काढतं आणि त्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही तरतूद करत नाही. 9 महिन्यांपासून शिधावाटप दुकानावर साखर नाही, बारदान आणि गोदाम नसल्यामुळे 50% सोयाबीनची खरेदी रखडली आहे. पालघर जिल्ह्यात वर्षभरात 14 मातांचा मृत्यू झाला आहे. पीक विम्यावर कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांची केलेली थट्टा, मंत्र्यांनी पीडित तरुणीविषयी केलेलं असंवेदनशील वक्तव्य, दुसऱ्या मंत्र्याने मोठ्या घराण्यातील महिलेला पाठवलेले अश्लील फोटो या मुद्द्यांवर दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. त्यानंतर सभागृहाची विशेष बैठक संपल्याचं सभापतींनी जाहीर केलं. 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर सभागृहाच्या नियमित बैठकीला सुरुवात झाली. बैठकीची सुरुवात तारांकित प्रश्नोत्तरांनी झाली. राज्य शासनामार्फत बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येत असून अद्याप 1,777 कोटी 43 लाख रुपये इतकी शुल्काची रक्कम प्रलंबित असल्याची माहितीही त्यांनी दिली. वित्त विभागाकडून याविषयीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने शाळांना ते वितरित करण्यात येतील, असंही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधोरेखित केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांचा सन 2023-2024 या वर्षाचा 47वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर मांडला. यानंतर सदस्य निरंजन डावखरे यांनी अशासकीय विधेयकं आणि ठराव समितीचं प्रतिवृत्त सादर केलं. हे प्रतिवृत्त बहुमताने मंजूर झालं.
पुरवणी मागण्यांवर चर्चा 3 दिवस घेण्याची तरतूद नियमात आहे ती शिथिल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो बहुमताने मंजूर झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद परिषदेच्या सभागृहात उमटले. सदस्य अनिल परब यांनी नियम 289 अनुसार या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापती राम शिंदे यांनी ती फेटाळल्याने सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात न केलेल्या वक्तव्यावर चर्चेची गरज नाही असं स्पष्ट केलं. परंतु तरीही विरोधकांकडून सातत्याने चर्चेची मागणी होत असल्याने विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजीला सुरुवात केली. गोंधळ थांबत नसल्याने सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज पुन्हा 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज सुरू झाल्यानंतर सदस्य भाई जगताप आणि शशिकांत शिंदे यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत सरकारने त्यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. यावर उत्तर देताना जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं स्पष्ट करत महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी सरकार आग्रही असून महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठीतच बोलावं अशी सरकारची भूमिका असावी असं स्पष्ट केलं. मात्र यावर सदस्य अनिल परब यांनी सरकार भैयाजी जोशी यांचा निषेध का करत नाही अशी विचारणा करत घोषणाबाजीला सुरुवात केली आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सर्व विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारल्या. घर खरेदी करणाऱ्या नागरिकांची विकासकाकडून फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा स्थापन करण्यात आलं असून सद्यस्थितीत राज्यात 1124 प्रकरणं दाखल आहेत. त्यात 772 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यातील 182 प्रकरणं निकालात निघाली असून त्यातील 137 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. प्रलंबित रकमेची वसुली येत्या 3 महिन्यात करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असून त्यांच्या तपासाबरोबरच आता त्याची माहिती घेऊन त्यावर तातडीने कारवाई करावी यासाठी आर्थिक गुप्त वार्ता शाखा स्थापन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. मुंबई आणि परिसरात टोरेस या विदेशी कंपनीकडून तब्बल 16,788 गुंतवणूकदारांची एकूण 140 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून त्यापैकी केवळ 35 कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती त्यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास मुंबईची आर्थिक गुन्हे शाखा करत असून तपासात जर स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला माहिती असूनही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. ठाणे शहर तसंच आसपासच्या शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करू अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर विशेष उल्लेख घेण्यात आले. त्यानंतर आभार प्रस्तावावरची चर्चा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.